विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतातील स्टार्टअप्स व नवोन्मेषकांना पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने DPIIT सोबत सामंजस्य करार केला? तर ती जी बँक आहे ती आहे ICICI बँक. लक्षात घ्या, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारतातील स्टार्टअप्सला पाठिंबा देण्याकरिता हा सामंजस्य करार केला आहे. प्रश्न 2, जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ते आहे ऑप्शन बी, अँड्र्यू हॉलनेस. प्रश्न 3, बीमा विस्तार योजना कोण सुरू करणार आहे? तर ते सुरू करणार आहे IRDAI. फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. मराठीचा अनुवाद आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले स्वदेशी पाण्यात विरघळणारे खत तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? तर ते विकसित केले आहे सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन यांनी. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने फेसबुक, एक्स पूर्वीचे ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे? तर तो देश आहे नेपाळ. नेपाळचे अध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल, उपाध्यक्ष आहे राम सहाय प्रसाद यादव, पंतप्रधान आहे KP शर्मा ओली, मुख्य न्यायाधीश आहे प्रकाश मानसिंग राऊत, राजधानी आहे काठमांडू आणि चलन आहे नेपाळी रुपया. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन बी, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची. प्रश्न 7, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF 2025मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर जी संस्था आहे ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास याने. पुढील प्रश्न, द चोला टायगर्स द ॲव्हेंजर्स ऑफ सोमनाथ नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिलं आहे ऑप्शन बी, अमीश त्रिपाठी यांनी. पुढील प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा दिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. लक्षात घ्या, हा दिवस साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जगभरातील निरक्षरता कमी करण्यासाठी साजरा केला जातो. युनेस्कोने या दिवसाची स्थापना केली असून साक्षरतेमुळे व्यक्ती आणि समुदायांना सशक्त करून अधिक समावेशक समाज निर्माण करता येतो, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाण मंत्रालयाच्या सचिव पदाचा अधिकृतपणे पदभार कोणी स्वीकारला आहे? तर तो स्वीकारला आहे ऑप्शन बी, पियुष गोयल यांनी. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्न होता, मदर मेरी कम्स टू मी नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे अरुंधती रॉय. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क, महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाशी भागीदारी केली? गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन की ॲपल? हा जो प्रश्न आहे तो कालची व्हिडिओतील आहे. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर्स अपडेट हवा असेल तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावरून आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज रात्री 10 वाजता जो यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ येईल त्यामध्ये हे उत्तर तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू.